करूया इंग्रजी पत्रलेखन, त्याला म्हटलं जातं लेटर रायटिंग. काय म्हटलं जातं? लेटर रायटिंग. हे सुद्धा लेटर रायटिंग. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट फॅमिली लेटर रायटिंग. आज आपण कौटुंबिक किंवा कुटुंबांना लेटर रायटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा येणार आहे डेट. जसं मराठी पत्रलेखनाला मी डेट सांगितली तशीच इंग्रजी पत्रलेखनाची डेट कुठे लिहायची आहे? टू द कॉर्नर ऑफ दी पेज. जे पेज आहे त्या पेजच्या उजव्या बाजूच्या कॉर्नरला तुमची डेट येणार आहे. तर नंतर येणार आहे बिगिन. बिगिन म्हणजे सुरुवात. तुम्ही जर मामांना पत्र लिहिताय तर आपण जे पत्र पाहिलं तुम्हाला इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये आहे ना, काय लिहिलंय? डिअर संजू मामा. बरोबर की नाही? डिअर संजू मामा. आपल्या प्रिय लोकांना आपण डिअर हा शब्द वापरायचा आहे. DEAR. डिअर म्हणजे प्रिय. DEER लिहिलं तर त्याचा अर्थ हरिण होतो. हरिण मामा लिहायचं नाही, प्रिय मामा. म्हणून स्पेलिंगकडे बारकाईने लक्ष द्यायचं. आपण समजूया आपल्याही मामाचं नाव संजू मामा आहे म्हणून आपण लिहूया डिअर संजू मामा. ते आहे बिगिन होणार आहे. त्याच्या खाली येणार आहे ग्रीटिंग्स. ग्रीटिंग म्हणजे काय? तर कसे आहेत, कसे आहात तुम्ही सगळे? हाऊ आर यू ऑल? तुम्ही सगळे कसे आहात? व्हॉट इज गोइंग ऑन? एव्हरीवन इज अटेंडिंग द स्कूल ऑर नॉट? प्रत्येकजण शाळेत जातोय का? हाऊ इज मामी? इज शी मेकिंग डिलिशियस फूड रेग्युलरली? आपली मामी अजूनही छान सुंदर अशी चविष्ट पदार्थ, अन्न पदार्थ बनवते का? सुरुवात ग्रीटिंग. त्यानंतर येणार आहे मेसेज. मुख्य मेसेज. मामाला मुख्य मेसेज आपल्याला काय विचारायचं आहे की आय वॉन्टेड टू कम ॲट युअर होम टू कंटिन्यू माय स्टडी फ्रॉम 6 to 8 स्टँडर्ड. मला 6वी पासून 8वी पर्यंत तुमच्या गावात शिक्षण घ्यायचं आहे, तर शॅल आय कम? मी येऊ शकतो का? असं मामांना आपल्याला विचारायचं आहे. तो येणार आहे मुख्य मेसेज. त्यानंतर येणार आहे एंड विथ. टू आन्सर माय लेटर ॲज सून ॲज पॉसिबल. लवकरात लवकर माझ्या पत्राचं जमेल तेव्हा उत्तर पाठव. गिव्ह माय ग्रीटिंग्स टू ग्रँडमदर, ग्रँडफादर. आणि मामांची काही मुले असतील त्यांचंही नाव तुम्ही लिहू शकता. लव टू देम. त्यांना माझं खूप खूप प्रेम. आणि सर्वात शेवटी येणार आहे साइन ऑफ विथ. युअर्स लव्हिंगली. तुझाच प्रेमळ. भाचा वगैरे असं काही शब्द आपण इंग्रजीत लिहिणार नाही. युअर्स लव्हिंगली. सगळ्यात खाली येणार आहे तुमचं नाव. कृष्णा. यांनी लेटर लिहिलंय त्याचं नाव. समजलं इंग्रजी रायटिंग, लेटर रायटिंग? आता हे आपण जे पाहिले आज हे काय आहे? पॉइंट्स आहेत. काय आहे? पॉइंट्स. प्रत्यक्ष पत्रलेखन नाही. पत्रलेखनाचा अजून एक पार्ट मी तुम्हाला पुन्हा शिकवणार आहे. हा फर्स्ट पार्ट होता. या फर्स्ट पार्ट मध्ये वी जस्ट स्टडी अबाउट द पॉइंट्स. व्हॉट वी आर गोइंग टू फॉलो. आपण कोणते पॉइंट्स फॉलो करणार आहोत आणि हे पॉइंट आपण कायम लक्षात ठेवायचे आहेत. कीप इन माइंड दिस पॉइंट्स ऑल द टाइम. ठीक आहे. प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यात जर हे मुद्दे असतील तर तुमचं पत्रलेखन अगदी अचूक होणार आहे. समजले सर्वांना? थँक्यू.